मुंबईकरांनो, थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका। मुंबईमध्ये शेकोटी पेटवणं आणि उघड्यावरती कचरा जाळण्यास बंदी घालण्यात आली आहे। प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने कडक नियम काढलाय आणि यावर्षी दंडात 10 पटीने वाढही करण्यात आली आहे। नियम मोडल्यास आता 1000चा दंडही ठोठावला जाईल। वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने कठोर नियमावली जाहीर केली आहे। नियमावलीचं उल्लंघन तपासण्यासाठी पालिकेकडून 95 भरारी पथकांची नेमणूकही करण्यात येणार आहे। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, पालिकेच्या नियमावलीमध्ये नेमकं काय काय नमूद करण्यात आलं? आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये वाढतं प्रदूषण आणि आता वाढती थंडी पाहायला मिळते आणि याच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना, योग्य त्या नियमांची अंमलबजावणी करण्याचं वारंवार आव्हान केलं जात आहे आणि आता थंडीची चाहूल ही मुंबई शहरात लागलेली पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकर जे आहेत ते शेकोटी पेटवण्याकडे जास्त भर देत असतात आणि हेच प्रदूषण या शेकोटीतून वाढू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता शेकोटी पेटवण्याला थेट बंदी घातलेली आहे। शेकोटी पेटवणे असेल किंवा उघड्यावर कचरा जाळणे असेल यावर बंदी घातली असून पालिकेकडून वेगवेगळे नियम देखील दिलेले आहेत आणि जे नियम आहेत ते नियम जर मोडले तर त्यावर 1000 रुपयाचा दंड देखील पालिका ठोठावणार आहे। म्हणजे जो कोणी नियम मोडेल त्याच्याकडून 1000 रुपयाचा दंड वसूल केला जाईल आणि यामध्ये विशेष बाब म्हणजे पालिकेने यावर्षी जो हा दंड आहे त्या दंडामध्ये 10 पट वाढ केल्याची माहिती समोर आलेली आहे। प्रदूषण नियंत्रण 27 प्रकारच्या नियमावलीवर नजर ठेवण्यासाठी 95 भरारी पथकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे पालिकेकडून। त्यामुळे थंडीच्या महिन्यात शेकोटी पेटवू नका, नाहीतर खिसा रिकामा होईल असं देखील आता म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आलेली आहे। ही जी 95 भरारी पथकं आहेत ती ही मुंबई शहरावर नजर ठेवून आहेत। त्यामुळे आता जर कोणी शेकोटी पेटवत असेल किंवा उघड्यावर कचरा जाळत असेल तर त्याला 1000 रुपयाचा दंड हा पालिकेकडून ठोठावण्यात येणार आहे। माधुरी, नक्कीच शिल्पा, आता मुंबईकर पालिकेचा नियम पाळणार का ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।